दादा ग्लास दे ना, तो ग्लास दे ना. हा तो चहाचा ग्लास. विठ्ठल
पाप ताप दैन्य गाय उठाऊ पाप ताप दैन्य गाय उठाऊ पाप ताप दैन्य गाय उठाऊ पाप ताप दैन्य गाय उठाऊ
पाप ताप दैन्य जाय उठा उठे
पाप ताप दैन्य दाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी जगी तप तीर्थ दान व्रत शरणीचे रज वंदी शुळपाली शरणीचे रज वंदी शुळपाली नाचती कीर्तनी त्यांचे माथा भवतावया उत्तम हे नाव भवतावया उत्तम हे नाव भिजोलेली पाव हात काही ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी गारद तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी जगी तपतीर्थ दान व्रत विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्रविलासं जगदनितपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं रञ्जनेत्रं तदयधवलहासं विफलं चिन्तयामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं नरचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा करानं विदितं विदितं सर्वमेतत् क्षमस्व जय जय रघुनाथे श्री महादेव शंभो विठ्ठल प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबर आहे, ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून संबोधले जाते असे तुकोबर आहे. यांचा 5 चरणाचा संतांच्या भेटीचा परिणाम, संतांच्या आधी असणारे सामर्थ्य आणि एकंदरीतच संतांचं यामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि विठ्ठल विठ्ठल मी काही कीर्तनकार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. कीर्तनकार आहे, आम्हाला सगळ्यांना माहित पडला. आमच्या सर्वांवरती खूप उपकार आहे, म्हणून त्या उपकाराची एक परत वेळ तर नाही म्हणता येणार, पण एक जाणीव म्हणून केलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात, जर संतांची भेट जेव्हा होते तेव्हा पाप ताप आणि दैन्य हे तिन्ही उठाउठी झालं, त्यांचं ताबडतोब बिमोड होतं. आणि दुसऱ्या चरणात या संतांच्या अंगी जे सामर्थ्य आहे जे जगामध्ये कोणाच्याच अंगी नाही, म्हणजे यामध्ये तुलना केलेली आहे. जगामध्ये तप तीर्थ दान आणि व्रत या चारहीमध्ये जे सामर्थ्य नाही ते सामर्थ्य संतांच्या अंगी. यामध्ये सामर्थ्य नाही असं नाही, सामर्थ्य आहे, पण संतांच्या संगतीमध्ये जेवढे सामर्थ्य त्यामध्ये ते सामर्थ्य नाही असं तुकोबाराय सांगतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये जे वैष्णव हरीच्या कीर्तनामध्ये नाचतात, म्हणजे तुम्ही आम्ही झाले तर हरीच्या कीर्तनामध्ये नाचतात, त्यांच्या चरणाची धूल, त्यांच्या चरणाची रज हे भगवान शंकर स्वतः आपल्या मस्तकावरती धारण करतात. आणि
आपला हा भवरूपी सागर जर पार करायचा असेल तर यासाठी एकच अशी उत्तम अशी नौका आहे, ते म्हणजे संत संगती. आणि यामध्ये जे जे हरिभक्त यामध्ये बसतात त्यामध्ये वैष्णव त्यांचे हात आणि पाय देखील दिसू देत नाही. आणि शेवटला तुकाराम महाराज सांगतात की त्यांचे वैष्णवांचे नुसते चरण देखील पाहिले तरी मनाला समाधान नाही. विठ्ठल अभंगाचा भावार्थ सांगितलेला आहे. आता तुम्ही झोपले तरी ऐकत नाही. तसं मी कीर्तनामध्ये झोपणं हे पाप आहे. कारण पलोनिया गेली होते पाप अडलते. पण यामध्ये तुम्ही जरी झोपले तरी ते पाप निश्चितच म्हणलेलं नाही. कारण वैतरणावरून इथे चालत आलं हा जवळचा अंतर नाही हे मलाही माहिती आहे. आणि त्यामुळे मला कल्पना आहे मी काही कीर्तन करणार, त्याच्यामुळे मी लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न करेन. हा तसा स्वयंपाकही बाकी आहे. पांडुरंग ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा आज आपण इथे जमले याचं निमित्त तुम्हाला माहिती आहे की काशीनाथ बाबांनी जेव्हा 56 वर्षापूर्वी हा सोहळा चालू केला होता आणि हळूहळू तो वाढत गेला. त्यानंतर आता मध्ये काही लॉकडाऊन होता त्यामुळे 3 वर्षापूर्वी 2 वर्ष तर वारी तसं सोहळा झाला नाही. वारी झाली, सोहळा झाला नाही. वारीला आपण आलो, काही जण आले काही नाही आले कारण निर्बंध असल्यामुळे. आणि आज उद्या काही तासानंतर आपण विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतो. काही तासांनी काही दिवसांनी म्हणू शकत नाही किंवा उद्याही उद्या म्हणलं एक दिवसही म्हणू शकत नाही कारण काही तासांनी आपण त्याच्या समोर असणार आणि अभंग म्हणणार. आता विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीकडे जर आपण पारमार्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. त्यामध्ये मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संस्कार हे 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये आता तुम्ही मनुष्य जन्मच किती दुर्मिळ हे आपण काकड्यामध्ये ऐकतो. रोजचा काकडा असतो, प्रत्येक जण ऐकतो. तर देह दुर्लभ
आणखी एक म्हणतो अल्प आयुष्य मानवी देह अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा क्षय काय वजनाची उरले आधी 100 वर्षाचं आयुष्य त्यामध्ये अर्धरात्र होते आणि मध्ये बालत्व तो ग्रही तेच तर झाले गोळ्यांवरतीच तर आयुष्य आहे आपलं. आणि त्यामध्ये भजनाला आपला किती वेळ राहतो एकतर आपण वर्षातून एकदाच वारी असते त्यामध्ये 90 दिवस त्यामुळे मनुष्य जन्म हा खूप दुर्लभ आहे. आणि जरी मनुष्य देह दुर्लभ किती आहे तुम्हाला माहितीच आहे 83,99,999 या योनी आपण भोगल्या त्याच्यानंतर मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो आणि या सर्व योनी झाल्यानंतर एक मनुष्य देह मिळतो त्यामध्ये फक्त 100च वर्ष आणि 100 वर्षामध्ये पण अर्ध रात्र असा मनुष्य देह एवढा दुर्लभ आहे. पण ह्याही पेक्षा दुर्लभ आहे मुमुक्षत्व. कारण आज भारताची लोकसंख्या 145 कोटी आहे पण ह्याच्यामध्ये पूर्वी चीन 1 नंबरला होता पण चीनला मागे टाकून भारत आता पुढे गेला 145 कोटी झाले. त्यामध्ये 145 मध्ये 30 करोड तर आपले नाहीच आहेत आपले थोडेच आहेत आपले एवढे आहेत तर त्यामध्ये आता इथे वाढीला किती आहेत जन्माला आल्यानंतर मनुष्याचा जन्म घेतल्यानंतर त्या आधीच त्याच्यानंतर मनुष्य जन्म जरी दुर्लभ असला तो आपल्याला एवढा दुर्लभ वाटतो पण त्याच्यापेक्षाही कणभर समुद्रात 197% पाणी आहे. पाणी पृथ्वीवर 71.50% आणि त्यामध्ये 97% पाणी हा समुद्रात आहे. गोडा पाण्याचा साठा एवढीच आहे. तसे ज्यांना मुमुक्षत्व कळतंय ज्यांना मोक्षाची इच्छा प्राप्त होते हे 97% नाही हे 3%पेक्षाही कमी आहे. आणि आपल्या भिवंडी तालुक्याची जरी एवढी लोकसंख्या असली त्यामध्ये आता बरीचशी लोकसंख्या उपस्थित आहे त्याचं एक चांगलं वाटतं. जर बाकीच्या दिल्ली आपण पाहतो त्यामध्ये एवढी लोकसंख्या नसते पण आपली दिल्ली खूप भरभरून आहे. मागच्या वर्षी काही 2 वर्ष गॅप झाला पण त्यानंतर जो गॅप पडलेला तो 2023ला पूर्ण भरून काढला अख्खा कर्ज वसूल केला. कारण एवढ्या वर्षात मी बाबांकडून तर नेहमी विचारलेलं आहे काय एवढे वारकरी कधी वारीला होते का बाबा बोलले एवढ्या वर्षात तर नव्हते. या 2 वर्ष गॅप झाला पण इथे तो 2023ला मला फोटो काढायचा होता वारीचा आणि त्यानंतर वैतरणात ते शेंडेवाडीचाच अंतर होता नेमका आणि फोटो काढायला गेल्यानंतर एवढी लाईन मोठी होती की एक फोटो येत नव्हता मोबाईलमध्ये. शेवटी व्हिडिओ काढायला लागली. आता यामध्ये मुमुक्षत्व एवढं दुर्लभ आहे आणि शेवटचं राहिलं तर एकदम दुर्मिळ जे क्वचित असते ती म्हणजे संत भेट. बहुअवघड आहे संत भेट संत भेट एवढी दुर्लभ आहे. जगाच्या पाठीवर सगळे मिळेल पण संत भेट मिळणार नाही. कारण आपण सर्व ज्ञात आहे तुम्हाला माहितीच असेल चंद्रामृत सुखे सेवे असता जाता साधूची भेट न करेल. आणि आपण एवढे नशीबवान आहोत की आपल्याला काशीनाथ बाबांचा सहवास मिळालाय. आमच्यासारख्याला तर नाही मिळालं पण तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे असे कीर्तनकार मोठमोठे आहेत की
त्यांना साधू बाबांचा सहवास मिळालाय आणि याच्यामध्ये कीर्तनकार एवढे मोठे मोठे कीर्तनकार आहेत आणि हे सगळे बाबांचा आशीर्वाद आहे. विठ्ठल आणि यामध्ये मी स्वतःला तुमच्यापेक्षा जास्त नशिबवान का समजतो याचं कारण सांगतो. कारण ज्ञानराज मंदिर अंजूर हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हा प्रवास करून जेव्हा वारी रिटर्न येते तेव्हा ती ज्ञानराज मंदिरापर्यंत संपते. पण मी असं भाग्यवान आहे काय माझ्यासाठी वारी उलटी फिरून येते तरी विठ्ठल जगाच्या पाठीवर एवढी संत भेटची दुर्मिळ सांगितलेली आहे. नाथ महाराज प्रश्न विचारतात ऐसे कैसियाने भेट तिथे सांगा. त्यावरती जगद्गुरु तुकोबारायांनी तिथे शतकानंतर उत्तर दिलं की ऐसे ऐसियाने भेट तिथे साधू. जर संत भेटत नाही असं नाही. काशीनाथ बाबा आपल्याला मिळाले ना नाही मिळाले असं कुठे तुम्ही असं कसं बोलता की का भेटू शकत नाही. संत भेटतात पण कधी जर अंतःकरणाची तयारी असेल तर. आता इथे असलेले कित्येक जण आहेत की ज्यांनी काशीनाथ बाबांना जवळ पाहिजे त्यांच्या सहवासात राहिले. त्यात माझ्या बाबांचंही असते कबीर महाराज सर्व आहेत आणि काहींच पण ते मिळाल्यानंतरही प्रत्येकाला कळतात असं नाही. तुकोबारायांसारखा मोठा साधू देहू गावामध्ये जरी असला तरी पण मंबाजी सारख्याला ते कुठे कळालं. एका पर्वतावरती असलेल्या दगडासारखं म्हणण्यापेक्षा पाषाणासारखं म्हणावं लागेल. कारण कित्येक पाषाण हा फुटत नाही. दगड हा लगेच फुटतो. पाषाण हा कधी फुटत नाही. आणि कित्येक पावसाळे उन्हाळे खाल्ल्यानंतर वादळ वारे सगळे खाल्ल्यानंतर ही न फुटणारा दगड पाषाण असा मंगळजी उभा. पण प्रत्येकाला कळत नाही. रामेश्वर भट्ट यांना तुकाराम महाराज कळाले आणि आज आपण त्यांचं आवडीने म्हणतो. संत का आपल्याला भेटत नाही. कारण संतांचा जो स्वभाव असतो तो प्रत्येकाचा असेलच असं नाही. आता काशीनाथ बाबांचा स्वभाव इथल्यांनी पाहिलेला आहे. काशीनाथ बाबा किती मनाने कसे होते, किती शांत होते. प्रत्येकाला माहित नसेल पण काहींना माहित आहे. मी बाबांना विचारलं होतं की काशीनाथ बाबांचा स्वभाव कसा होता. तर बाबा म्हणाले की एका मऊ कापसालाही लाजवेल असा काशीनाथ बाबांचा स्वभाव. इतका शांत. लोकांनी कितीही त्रास देऊ द्या पण संत कधी स्वतःची जागा सोडत नाही. लोकांनी कितीही त्रास देऊ द्या पण जेव्हा नाथ महाराजांवरती त्या एवढ्याने एवढ्या वेळा तुटलं पण नाथ महाराजांनी वर मान करूनही देखील पाहिजे नाही. असे शांती ब्रह्म. तसेच आपले काशीनाथ बाबा यांना आपण विठ्ठल संत भेट दुर्मिळ. अरे संतांचा स्वभाव कसा असतो. एक दृष्टांत सांगतो. एका पर्वतावरती जसा पाषाणासारखा दगड ज्याला काही फरक नाही पडत असा मंबाजी बुवा आणि आपले तुकोबारायांना जेव्हा कीर्तन करू लागले, लोकांना ज्ञान सांगू लागले, भजन कीर्तन करू लागले, त्यानंतर मंबाजीला हे जेव्हा कळालं
लोकांनी सांगितलं की तुकोबा सारखा साधू, एक सामान्य साधू, ते समजत होते की हा तुकोबा कीर्तन करतो, लोकांना वेदांत सांगतो, तत्वज्ञान सांगतो. पण हे मंबाजीला काही खपलं नाही. मंबाजी सारखा तो स्वतःला भट्ट म्हणून घ्यायचा, पण तो एक काय कसलं नॉलेज नाही, काय नाही, पण एक पूर्वजापासून आलेला असा मंबाजी बुवा, ह्याला ते अजिबात खपलं नाही. मग त्याने एकदा पाहिलं की तुकोबा नक्की काय करतो. त्याने विचारलं, काय रे तू, क्या तू लोकांना काय सांगतोस, तू कीर्तन करायस, तुझा अधिकार काय. त्यावेळी तुकोबा म्हणतो, मी काय नाही, एक साधू आहे, मी एक सामान्य मनुष्य आहे, माफ करा, एक सामान्य मनुष्य आहे, मी काही कीर्तनकार नाही किंवा मी मोठा वेदांताचार्य किंवा तत्वज्ञान सांगणारा असा ब्रह्मज्ञानी नाही. मग त्याच्यानंतर पण तरी पण तुकोबारायांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि लोकांना असे कीर्तनाला घेऊन बसायचे, कीर्तन चालू असेल. मग त्यामध्ये मंबाजी बुवाने राजनीती योजना आखली की तुकोबाला फसवायचं. तर त्यांनी तुकोबारायांची दिनचर्या असायची, सकाळी उठायचं, त्यानंतर मग अंघोळ, गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं, आणि मग नंतर पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन काकड्या चालवायच्या. उठा उठा प्रभात झाले, उठा उठा प्रभात झाले, उठा करत पांडुरंगाची पूजा करायची. आणि मग नंतर तुळशी पूजन, ज्याच्यामध्ये तुळशी पूजन झाल्यानंतर सूर्याला अर्घ देणं. ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम धनवे नमः, ओम खगाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम कृष्णे नमः, ओम परिचय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. असे सूर्याची 12 नावं घेऊन तुळशीला एक प्रदक्षिणा मारून तुकोबर पुढची दिनचर्या करायला मंदिरात जात असे. मग त्यावेळी तुकोबारायांची दिनचर्या याआधी मंबाजी बुवाने पाठ करून घेतली. त्यासाठी पण एवढा वेळ मंबाजी बुवाने तुकोबारायांच्या मागे घालवला, पण तरी कळालं नाही. आणि त्यानंतर मंबाजी बुवाने नंतर बाबळीच्या काट्यांचा भारा तो त्या मंदिराला तुकोबाराय जेव्हा प्रदक्षिणा मारत असेल तेव्हा त्या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या जागेवर तिथे ते बाबळीच्या काट्यांचा भारा टाकून दिला. आणि मग नंतर तुकोबाराय गेले दुसऱ्या दिवशी. तेव्हा आजूबाजूचे जे तुकोबारायांची माणसं होती, तुकोबारायांचे जे भक्त होते, त्यांनी तुकोबारायांना सांगितलं की बाबा तिथे जाऊ नका. तुकोबाराय म्हणाले, का, काय झालं? तेव्हा म्हणाले, मंबाजी बुवांनी चुकीचं केलं.
काटे टाकले. तिथे बाबळीच्या काट्या टाकल्या. तर तुकोबारायांनी तेही दुर्लक्ष केलं आणि बाबळीच्या काट्या अशा साईडला केल्या आणि प्रदक्षिणा मारू लागले. मग तेव्हा त्यांच्यासोबत असणारे वारकरी त्यांनीही प्रदक्षिणा मारला आणि हे जाऊन लगेच एका माणसाने मुंबाजी बुवाला सांगून टाकलं. जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जेव्हा पुतळा काढल्यानंतर सय्यद बंडा कसा चौताळला होता तसा मुंबाजी बुवा चौताळला. आणि फक्त फरक एवढाच त्या सय्यद बंडाच्या हातामध्ये दानपट्टा होता आणि मुंबाजी बुवाने ते काट्यांचा भारा घेतला, काट्यांच्या अशा फांद्या मोडल्या आणि बाबळीच्या काट्यांच्या आणि तेच घेऊन तुकोबारायांकडे गेले. तुकोबारायांना आवाज येऊ लागले, तुक्या थांब. तुकोबारायांना अडवायला लागले आणि तुकोबाराय थांबले, कारण तुकोबाराय थोडी घाबरत होते. थांबले तुकोबाराय. पण त्याने तुकोबारायांवरती त्या काठीच्या भाऱ्याने झोडपलं. तुकोबारायांवरती असा हात उचलला, पण तुकोबारायांनी त्यावर एकही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त हात जोडले, डोळे बंद केले आणि देवाकडे मागितले, पांडुरंगा, हे जे काय चालू आहे ते फक्त सहन करण्याची मला ताकद दे, बाकी काही नको. पण मुंबाजी बुवाने पूर्ण बळ, त्याच्या शरीरातलं असणारं बळ हे पूर्ण एकवटून तुकोबारायांवरती बाबळीच्या काट्यांचा मारा केला आणि शेवटी तुकोबारायांचा अंग हे पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं. पण तरी तुकोबाराय हात जोडून असे फक्त उभे होते. त्यानंतर मुंबाजी बुवा दमला मारून, पण तुकोबारायांच्या तोंडातून एक किंचाळीही निघाली नाही. तुकोबारायांना एवढी सहनशक्ती करण्याची ताकद ही पांडुरंगाने दिली. आणि मग त्यानंतर मुंबाजी बुवा निघून गेला. हे जेव्हा आवली आईसाहेबांना कळालं तेव्हा त्या रागारागातच आल्या. किती झालं तरी पण एका स्त्रीला जेव्हा कळेल की त्याच्या पतीला कोणी मारतंय तर कशी अवस्था होईल तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर त्या आल्या रागारागात, लोकांना विचारू लागलं, आईसाहेब लोकांना विचारू लागला की काय झालं, कोणी मारलं माझ्या स्वामींना. तेव्हा जे काय घडलेला हा प्रसंग होता हा त्या लोकांनी आवली आईसाहेबांना सांगितलं. आवली आईसाहेब म्हणाले, म्हणून काय एवढं मारायचं, एवढीशी क्षुल्लक एक गोष्ट होते त्याच्यावर एवढं कोणी मारतं. पण आईसाहेबांनी कसाही विचार सध्या न केलता. तुकोबारायांना घरी घेऊन गेले आणि मलम वगैरे लावून आराम करायला सांगितलंय, खायला वगैरे दिलं आणि झोपायला सांगितलं. तुकोबाराय थोड्या वेळात झोपी गेले आणि हे झोपले, तुकोबाराय झोपले हे कळालं. आणि त्यानंतर मग परत जो अवतार आईसाहेबांनी तेव्हा धारण केला होता ना तोच अवतार घेऊन परत त्या मुंबाजी बुवाच्या मठाकडे गेले. रागारागातच गेले. या चरित्रामध्ये शिव्यांचा देखील उल्लेख केला. लांबून असं मुंबाजी बुवांचा जो मठ लांब होता त्याच्या अगोदर पासूनच आवली आईसाहेबांनी खूप शिव्या द्यायला सुरुवात केली. जेव्हा ते हे सगळं खिडकीतूनच मुंबाजी बुवा पाहत होता की आलं आता माझं काय खरं नाही. शेवटी घाबरला, कारण रणरागिणीचा अवतार होता. घाबरला आणि झोपायचं नाटक केलं. झोपायचं नाटक केल्यानंतर आईसाहेबांनी खूप शिव्या दिल्या, खूप आवाज दिला, आता बाहेर निघला, आता का लपलाय. याच्यामध्ये शिव्यांचा उल्लेख आहे, मी नाही देत शिव्याचा, त्यांनी शिव्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आईसाहेबांनी बघितलं आणि रिटर्न घरी आल्या. घरी आल्यानंतर तुकोबाराय हे झोपले नव्हते, हे झोपेचं नाटक करत होते. हे तुकोबारायांनी जेव्हा पाहिलं की आईसाहेब येत आहेत त्यानंतर तुकोबारायांनी जाऊन झोपण्याचं नाटक केलं. आईसाहेब जेव्हा घरी आल्या तेव्हा तुकोबारायांना पाहतच कधी त्यांचा डोळा लागला, जेवल्याही नाही. त्यानंतर तसंच पाहता त्यांच्याकडे पाहता कधी झोपी गेला कळालंही नाही. आणि मग तुकोबाराय आता झोपेतून जागे झाले. जेव्हा कळालं की आईसाहेब झोपले तेव्हा झोपेतून बाहेर निघून कुठे गेले असावे, मुंबाजी बुवाकडे गेले. मुंबाजी बुवा हा असा पायरीवरतीच झोपलेला, असाच झोपला होता. तुकोबाराय गेले, त्यांची झोपही मोड नाही होणार एवढी काळजी
तुकोबरायांनी घेतली आणि त्यांच्या पायाजवळ गेले आणि त्यांचे पाय दाबायला लागले, हाताला तेल लावलं आणि त्यांचे पाय घासू लागले. व तेव्हा तो जागा झाला मुंबई बुवा की कोण आहे रे, काय चाललंय. पाहिलं तुकोबराय म्हणाले, मी तुकाबाई. तर मग इथे का आलायस. अहो नाही, तुम्ही सकाळी मला एवढा मार केलं, पूर्ण तुमचं बळ एकावटून मला मारलं, त्यामध्ये तुमची किती एनर्जी गेली. आपण दिवसभर एवढा चालतो, आपली एनर्जी किती जाते, पण तसे तुम्ही मला पूर्ण बळ एकावटून मारलं, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती त्रास झाला, त्यासाठी मी तुमचे पाय चपायला आले. विठ्ठल विठ्ठल तुकोबा अंबाजीवर तो काय सुधारणारच नव्हताच ना. शेवटी किती एवढं आपण असतं तर आपण केलं असतं. तुकोबारायांनी सांगितलंय, अहो मुंबाजी बुवा, त्यांना ते आदरानेच म्हणायचे, मुंबाजी बुवा किंवा बाबाही म्हणायचे, पण मुंबाजी बुवा एकेरी शब्दातच उल्लेख करायचा. एवढा जगविख्यात साधूंचा उल्लेख हा एके शब्दातच करायचा. माफी मागतो जे मी बोललो त्याच्याबद्दल, एके ते दृष्टांत जे याच्यामुळे होतं त्यामुळे होतं. आणि जेव्हा तुकोबराय त्यांना बोलू लागले की आपण एकत्र येऊनच परमार्थ करू ना, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू चुकून कशाला मारामाऱ्या करायच्या. आले पण नाही बोलते, जा तू, मला नको शिकू. शेवटी तुकोबराय आले निघून. आणि मग घरी आल्यानंतर आवली आईसाहेबांनी ते पाहिलं की कुठे गेलं. विठ्ठल विठ्ठल आवली आईसाहेबांनी विचारल्यानंतर तुकोबारायांनी काही उत्तरच दिले नाही आणि परत आपली टाळ, चिपडी आणि विणा घेऊन भंडाऱ्यावरती निघाले. यामध्ये म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की संतांचा स्वभाव कसा असतो. लोकांनी किती त्रास दिला, ज्ञानोबरायांना लोकांनी किती त्रास दिला, पण ज्ञानोबरायांनी कोणाला कधी बोलले नाही. फक्त एवढं एकदा रागवून बसले होते, पण जे रागवले त्यानंतरही त्याच्यामधून काहीतरी चांगलंच आलं ना बाहेर. जर ते रागवले नसते तर आपल्याला काठीचे अभंग ऐकायला मिळाले असते. असा संतांचा स्वभाव. मग लोकांनी विचारलं की संतांचा स्वभाव असा आहे, मग ह्यांची जर आपल्याला भेट झाली तर मग ह्याचा परिणाम काय होईल. अभंगाचा परिणाम, पाप ताप दैन्य जाय उठवोसी, पाप ताप दैन्य जाय उठवोसी,
ताप दैन्य जाय उठावटी झाली या भेटी हृदयांची. या संत भेटीचा हा परिणाम पाप ताप आणि दैन्य हे ताबडतोब निघून जातात. संतांची भेट जेव्हा होते तेव्हा आपल्याला याच्याबद्दल काही भान राहत नाही. पाप आहे ताप आहे किंवा काय आहे आपलं. तुम्ही पहा ना, कधी आपलं बरं नसेल वाटेल, तब्येत बरी नसेल किंवा काय असेल तेव्हा फक्त ज्ञानोबरायांचं डोळे बंद करून नुसतं ज्ञानोबरायांची समाधी जरी आठवली तरी आपल्याला किती समाधान वाटतं, ती ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि आता हे पाप पाप म्हणजे काय, पापाचे प्रकार किती, त्यानंतर पाप हे कोणाला माफ असतं आणि कोणाला माफ नाही, आणि ह्याच्यावरती उपाय काय. पाप म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं झालं तर जे करू नये ते करणं, जे खाऊ नये ते खाणं, जे बोलू नये ते बोलणं, ज्याचा विचार आपण करू नये ते करणं, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला पाप म्हणतो. आणि या पापाचे 3 प्रकार आहेत. एक कायिक, वाचिक आणि मानसिक, हे मुख्य 3 प्रकार सांगितले. आणि बाकी मग याच्यामध्ये उपप्रकार असे अजून सांगितले, त्याचा एवढा विचार आपण करत नाही. पण कायिक, वाचिक आणि मानसिक, काया वाचा आणि मन, हे 3 पाप सांगितले. या 3 पापांचे आपण केलेलं कोणतं मोठं पाप आहे, कोणतं लहान पाप आहे. ब्रह्महत्या पाप हे खूप मोठं पाप झालं. एखादा आपण चालताना आपल्या पायाखाली एखादी आपण पाहत नाही, आता वारीमध्ये आपण चालत असतो, प्रत्येकाला बघायला तेवढा टाइम नसतो, आपल्याला एवढं अंतर गाठायचं असतं, त्यामुळे आपण खाली थोडे बघतो. तेव्हा एखादं आपलं मुंगी मरते आपल्या पायाखाली किंवा काय कीटक वगैरे असतो, ते आपण आपल्यातून मारले जातात किंवा त्याला सामान्य पाप म्हटलं. आणि गोहत्या, आई वडिलांवर हात उचलणं आणि संतांची निंदा करणं, संतांबद्दल देवाबद्दल वाईट विचार मनात आणणं, हे महापाप समोर म्हटलं जातं याला. आणि याच्यामध्ये ब्रह्महत्या, त्यानंतर बरेच असे पापाचे प्रकार आहेत. पण एवढा प्रत्येक याच्यामध्ये कोणी सांगत नाही. पापाचे खूप प्रकार आहेत. आणि हे पाप आता कोणाला माफ असतात कोणाला नसतात. म्हणजे पाप आता तुम्ही बसले, तुम्ही केलं तर माफ करतील नाही करतील, मी केलं तर माफ करेल नाही करेल, त्याचं प्रत्येक जण. मग सर्वसामान्य कोण, देवादिकांना कोणते पाप माफ आहेत असं काही आहे का, तर नाही. पाप कोणीही असो, सर्वांना पापाची शिक्षा ही मिळणार. मग ते मुंगी, एक छोट्यातला छोटा जीव, मुंगी किंवा कीटक, कोणताही एकदम छोट्यातला छोटा जीव जरी असेल त्यालाही ते भोगावंच लागतं. आणि देवादिकांना म्हणजे इंद्र किंवा बाकीचे स्वर्गातले जे देव असतील त्यांना सुद्धा हे पाप भोगावेच लागतात. कारण एक पूर्वी दृष्टांत सांगायचे गौतम ऋषींचं. इंद्राने एक शर्यत लागली होती, एक म्हणजे प्रतियोगिता ठरली होती की जो कोणी या पृथ्वीला पहिल्या 2 प्रदक्षिणा मारेल, 2 का 5 काहीतरी होते, त्या 1 प्रदक्षिणा मारेल तो विजयी होईल. मग याच्यानंतर गौतम ऋषी त्यामध्ये सामील होते. गौतम ऋषींनी निघाले मारायला, पण पृथ्वीची प्रदक्षिणा मारणं सोपं थोडीच आहे. आपण त्र्यंबकेश्वरला जाता जातात 9 दिवस जातात, रिटर्न आपण गाडीने येतो. एवढे दिवस पृथ्वीला कधी होणार. तर त्यामुळे ऋषी निघाले, पुढे जाता जातात भजन करत करतच निघाले. आणि त्यानंतर त्यांना एक गाय जणत असताना दिसली. मग या गायीला, ते ऋषी होते त्याच्यामुळे त्यांना ज्ञान होतं. कारण गाय जेव्हा जनत असते तेव्हा त्या गायीला जर प्रदक्षिणा मारली तर एका पृथ्वीचं प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि ती प्रतियोगिता अशी होती का जो कोणी या पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा मारेल, अहिल्या एक
पण हा त्यांच्या म्हणजे 5 पतिव्रता ज्या आहेत त्याच्यामधले पहिली अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मनोरथे या 5 आहेत. ह्याच्यामध्ये पहिल्या अहिल्या यांचा विवाह त्याच्याशी होईल असं ठरलं. आणि मग गौतम ऋषींनी त्या गाईला प्रदक्षिणा मारली, गोमातेला. आज आपण तिला राष्ट्रमाता म्हणून ओळखलं जातं. आणि गाईला प्रदक्षिणा मारल्यानंतर गौतम ऋषी आले, सांगितलं की माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. मग गौतम ऋषींचा विवाह लावून दिला. आणि त्यानंतर मस्त चालू होतं सगळं, जेवण खावण, आईस्क्रीम सगळं चालू होतं. भजी आपले अजित महाराज होते, त्यांचे काका होते, लावलं आणि निघाले. सगळे लोक काय होते एकदम आईस्क्रीम खायच्या टाइमवर आलेले, काही जेवायच्या टाइमवर आले आणि जेवण वगैरे निघालेले, मस्त हात धुवून निघालेले. तर त्यानंतर इंद्र आला. इंद्राने पाहिलं हे काय चालू इथेच तर ठरलं होतं, हे लोक चालले कुठे, अजून लग्न नाही झालं आणि जेवतात कसे काय, आईस्क्रीम कोणाचं दिलं. झालेला प्रकार सगळ्यांनी सांगितलं त्यांना की गौतम देवींचं लग्न हे गौतम ऋषींशी लागलं. मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं कसं काय, ते शक्यच नाही. तर सगळ्यात फास्ट तर मीच गेलो, मला तर माझ्या मागे कोणी दिसत नव्हतं, पुढे कसं काय आला. आता हे पाहिल्यानंतर इंद्राला राग आला खूप, कारण इंद्राला वाटलं मी जिंकणार आहे. इंद्राचा अहंकार तुटला. माणसाला हरल्याचा राग नाही येत, अहंकार तुटल्याचा राग येतो. इंद्राला खूप राग आला. इंद्राने विचारलं का गौतम ऋषी कसे काय आले. मग तेव्हा सांगितलं की एक गाय जणत असताना गौतम ऋषींनी तिला प्रदक्षिणा मारली आणि त्याच्यामुळे हा पूर्ण याच्यामध्ये जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की जर तुम्ही जनत असलेल्या गायीला जर प्रदक्षिणा मारत असाल तर ते एका पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. मग त्याच्यानंतर त्याने तिथेच शपथ घेतली का किती येऊ दे, माझा अहंकार तोडलायच ना, मी आईला एकदा तरी भ्रष्ट करेन. इंद्राला राग आला आणि मग इंद्राने हा राग मनात ठेवला. राग एक वेळ व्यक्त केलेला चांगला, पण मनात ठेवलं खूप वाईट. जेव्हा इंद्राने काय करायचं आता, कसं करायचं, कारण अहंकार तर सुटलेला आहे. आता मला पण बदला घ्यायचाच आहे, मी कसा घेऊ बदला. खूप विचार केला, रात्रंदिवस झोप लागत नाही, काय करायचं. मग तेव्हा त्यांनी एक प्लॅन केला. चंद्राला सांगितलं की चंद्रा अर्जंट मीटिंग बोलवली, पटकन घरी. आणि मीटिंग झाल्यानंतर मीटिंग मध्ये ठरलं का तू गौतम ऋषी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आणि गंगा स्नान करायचे. मग तेव्हा ठरलं की कोंबडा बन. सकाळी पूर्वी कोंबडे हे ब्रह्ममुहूर्तावरती आरवायचे, कधीही आरवतात, आमच्या बाजूला आहेत पण मला माहिती आहे कधीही आरवतात. मी एकदा असंच रात्री काहीतरी लेट आलो आणि झोपल्यानंतर लेट उठलो थोडा. मला वाटलं काय झालं आता, कोंबडा आरवायला लागला. वेळेला माझी झोप कशी काय झाली एवढ्या लवकर, कारण मी 12, 12:30, 1 वाजले असतील आणि 4 वाजता मला फ्रेश कसं काय वाटते. जेव्हा माणसाची झोप येते तेव्हा फ्रेश वाटते की नाही, कसं काय फ्रेश वाटते मला. फक्त 11 वाजले, कसं काय कोंबडा. चंद्राने झाला चंद्र ठरल्याप्रमाणे चंद्र कोंबडा झाला आणि इंद्राने हुबेहूब गौतम ऋषींचं रूप धारण केलं. किती वाजता? 2:45, 3:45 काय
3:30च्या ज्या ब्रह्ममुहूर्तावरती देव आणि इंद्राने पाहिलं की गौतम ऋषी आता स्नानाला गेले आहेत. स्नानाला गेले असल्यानंतर गौतम ऋषींचं रूप हे इंद्राने धारण करून अहिल्या देवी आईकडे गेले आणि नंतर मग गौतम ऋषी आले. त्याच्यानंतर बघतात तर सगळा प्रकार त्यांनी डोळ्याने पाहिला आणि इंद्राला श्राप दिला का तुला भगे पडतील. इंद्रा पडले भागा, इंद्रा पडले भागे, चंद्र झाला का, इंद्रा पडले भागा, चंद्र झाला का, इंद्रा पडले भागे, चंद्र झाला का, इंद्राला श्राप दिला आणि त्यानंतर समजलं की चंद्राने यामध्ये मदत केली. त्यामुळे एखादा वाईट माणूस असेल त्याला त्याच्या जे प्रकृती कामं असतात त्यामध्ये चांगल्या माणसाने त्याला मदत करायला जाऊ नये, कारण जे त्याला पाप आहे ते तुम्हालाही मिळणार. त्यामुळे गौतम ऋषींनी श्राप दिला चंद्राला का तूही काळा होशील. आणि मग चंद्राला ह्यांना पस्तावा झाला नंतर, पण एकदा श्राप दिल्यानंतर काय करू शकत नाही. श्राप मागे थोडी येतो. सांगायचं काय की एक हे पाप आहे, हे तुम्हा आम्हाला, आपण तर सामान्य लोक आहे, हे देवाधिकांनाही कळले नाही तर आपण कोण आहे. हे पाप हे असं पापाला असे प्रकार आहेत आणि हे पाप कोणालाच कळत नाही. मग कोणीही असो, मग त्याच्यामध्ये देव झाले, मनुष्य झाले, सर्व झाले. आणि आपण जे मनुष्य जन्मामध्ये जे केलेले पाप असतात तेच आपल्याला पाप 83,93,99,999 योनीमध्ये फेडावं लागतं. त्यामध्येच आपल्याला मग तेव्हा कोणी कुत्रा होतो, कोणी मांजर होतो पहिले, पण हे सर्व भोगावे लागतात. त्याच्यामुळे याला काही मार्ग असेल तर काही पाप असतात आपण चुकून करतो. चुकून जे पाप झालं असेल त्याला एक वेळ माफ होईल, पण जे पाप आपण जाणून बुजून करतो ते पाप कधीच माहिती होत नाही, नाहीसे होत नाही. आणि काही पाप आपण घरी करतो. एक वेळ घरी केलेलं पाप हे देव माफ करेल, पण तीर्थक्षेत्रात जे केलेलं असतं पाप असतं याच्यावरती काहीच उपाय नाही. पर्वताप्रमाणे की एवढं दमलोय, काहीतरी खायला पियाला पाणी वगैरे थंड वगैरे काय भेटलं असं तर बरं झालं. तो बघतोय तर लगेच भेटलं त्याला. नंतर त्यानंतर त्याने अजून एक दुसरी इच्छा केली की असाच पडला एक एवढी दगड वगैरे टोचतात की काय असतं इथे जरा झोपण्यासाठी वगैरे गादी वगैरे काय असती बरं वाटलं. तो असं टाकतोय तोपर्यंत गादी आली काय. नंतर असं विचार करत आता असं असं आपण झोपलं काय नाही काय आपले विचार चालू होतात. त्याला विचार आले त्याच्यामध्ये एखादं भूत वगैरे तर नसेल, इथे जवळपास कुठे भूत तर नसेल. आला आणि बघितल्या बरोबर कापायला लागला आणि म्हणला खाणं तर नाही मला, खाल्ला माझ्याकडे काय बघता पाप जाण्यासाठी पण आपल्याला सहन करावं लागतं. ताप घालवण्यासाठी आपल्याला सहन करावं लागतं. दैन्य घालवण्यासाठी सहन करावं लागतं. पण हे तिघांचंही
फक्त एका ह्याच्यातच होतं. त्यामध्ये आपल्याला सहनही काय करायला लागायचं, ते म्हणजे संतांची भेट. मग त्यामध्ये हे अभंगाचं पहिलं चरण की पाप ताप आणि दैन्य गेले उठाउठी झाली या भेटी हरिदासांची. हरिदासांची भेट झाली की त्वरित निघून जाते. याच्यामध्ये काहीच राहत नाही, काही त्रास नाही. आणि ह्या संतांच्या अंगी जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य इतर जे पुण्य कमवण्याची साधनं आहेत यामध्ये नाही. अभंगाचं दुसरं चरण आणि त्यांच्या घालवण्याची साधनं आहेत. आणि एक आपण सर्वांच्या पाठातलाच असेल की आपण काकड्या करत असताना एक म्हणतो, तुका म्हणे पापे राती संतांची आला. एक देवाच्या नामस्मरणाने जेवढं जात नाही आपण म्हणतो, देवापेक्षाही जास्त जर कोणाला एक वेळ देवाची निंदा केली ना, करू नका सांगतो, म्हणजे केली तरी चालेल, पण संतांची जर केली मग काय कारण संतांनी एकदा जर सही केली मग पुढे अडवायला कोणीच नाही, देव नाही कोण नाही. संत हे फायनल. वजीर जरी राजा जरी असला तरी त्याला फक्त एकच अधिकार आहे, पण वजीर याला पूर्ण अधिकार आहे. संतांच्या अंगी खूप सामर्थ्य आहे. मग याच्यामध्ये तप, तीर्थ, दान आणि व्रत याच्यामध्ये कसलीच हे चारही मिळून जेवढं पुण्य नाही तेवढं संतांच्या संगतीच्या एका क्षणामध्ये आहे. आणि नामसन कीर्तन वैष्णवांचे
विठाला 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 एक कीर्तन तर तेवढं नाही. एक आजच बाबा बोलले की कबीर बाबा बोलले की करणार आहे, काय जाईल तुला करायला कीर्तन नाही करायला, थोडा वेळ कर पण कर. मला तर तसला काय तेवढी काय केलेलं नाही, मी सराव नाही काय नाही अभ्यास नाही. पण एक त्यांनी मागच्या वर्षीच धमकी देऊन ठेवली होती. हा जर तू केलं नाही तर तुला मी काही झोपू देणार नाही करून कोणाला सांगतात. आपलं एवढं वय झालंय त्यामध्ये एवढ्या उन्हात एवढ्या थंडीमध्ये कुठे झोपणार. त्यापेक्षा बरं जाऊ दे, केलेलं बरं. 15 मिनिटं 2-3 दिवस तिकडे बाहेर थंडीत काढण्यापेक्षा 15 मिनिटं केलेले. आणि बाकी त्यांनी सांगितल्यानंतर बाकीचे मी एक बोलेन की मला प्रत्येक जणांनी खूप खूप सपोर्ट केला. विचारला आणि एक सगळं चालू होतं त्यामध्ये चण्याच्या झाडावरती चढवायला एवढे सगळे होते. ते दादाचे सगळे चण्याच्या झाडावरती चढवायलाच होते. तुझा काय झाला तर बघून घेऊ. आता काय पूर्वी पोहायला कशी शिकवायची तुम्हाला माहितीच असेल. ढकलून द्यायचे पाण्यात, हलव पाय हातपाय हलव नाहीतर. आणि त्याच्यामुळेच काय सवय असं म्हणजे बोलताना मला अशी सवय त्याची. असं नाही की असं माणसं बघून जरा भीती वाटली, एक थोडीशी वाटली. पण त्यामध्ये नवीनच आहे, आता तुम्ही समजून घ्या सगळं सांगा. आणि इथे प्रत्येकाने तेवढंच सपोर्ट केला. आणि पुढे एवढे बसलेले मी ज्यांच्याकडे खूप मला वाटतं 12 वर्षाचा होतो तेव्हा दिंडीगडावर ज्यांच्याकडे 12वा अध्याय शिकलो ते विष्णू महाराज, ज्यांना एवं सतत युक्ता ए आणि एवं सतत युक्ता ए आणि ए याच्यामधलाही फरक दुसऱ्यांकडून करून घेतात असे विष्णू महाराज आहेत. त्यांच्याकडून बरेच विष्णू महाराज आहेत. त्यानंतर आपले विनेगरी बाबा आहेत, चंदन बाबा तर तुम्हाला माहितीच आहे. बाकीचे सगळे असतील आपले दादाचे वगैरे. आणि मागे नितीन महाराज आहेत. काल त्यांनी पण थोडं सांगितलं. बाकी आपले सगळे दादाचे बाबा आहेत. प्रत्येकाने तेवढं एक आपण बोलतो की धीर देतात, एवढं कर तुझा काय नाही होत. मग तेच करून करून होईल असते, पण तू जा पुढे. आणि त्यामध्ये आता अजित महाराज असतील, जेव्हापासून आले तेव्हापासून सांगितलं प्रवचन कर. आणि पुढे बाळाराम महाराज आहेत, कबीर महाराज यांनी बेटाच बांधून गेला पहिल्यापासून. आणि
तर एवढं बघितल्यानंतर एक त्याचा मग तर होणारच आहे. घाम तर एवढ्या थंडीमध्ये घाम फुटतो. एक झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो आणि आणि एक बोलायचं राहूनच गेले की बाकीचे जरी एवढं असेल त्यामध्ये ही मालोडीची जी मंडळी आहे, विशेषतः बोलेन मी मालोडीची म्हणजे त्या भागातली जी मंडळी आहे ना, हे लोक नशीब समजा हे बहुमत नाही. इथे जर बहुमत असतं तर तिकडनं काढावी लागली असती बाहेर. आपलं अंजूर नसतं चाललं. कारण या लोकांचं खरंच खूप वाटतं. कारण थंडी नाही, काय नाही, काही बघत नाही. एवढ्या कान वगैरे बांधून रात्री भांडी वगैरे घासतील. एकदा खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर आपल्या गावातले दादा भाई दादा ते एक लहान होते तेव्हा माझे काहीतरी चालतं चालतं खूप लहान होतो तेव्हा खूप शांत स्वभाव होता माझा. सगळे तेव्हा माझी चप्पल वगैरे एकदा चप्पल निघाली होती. मी चप्पल शोधत बसलो एवढ्या वारीत, कुठे गेली. तेव्हा त्याने उचलून मला मागे घेऊन गेला. तिकडे चप्पल एक असंच या वारीच्या ज्या गोड आठवणी आहेत त्या जर बाजूला काढल्या तर आयुष्यातलं बरंचसं काय निघून जातं, काहीच राहणार नाही. म्हणजे भाजीतून मीठ काढावा, मीठ एवढंच असतो. वारी वर्षातून फक्त 9 ते 10 दिवस आहे. आपल्याला प्रत्येक जण कामाला जाणार आहेत. काही जण काहींचा व्यवसाय आहे, काहींचा शेती आहे, काही रिक्षा चालवतात. प्रत्येक जण आपले संतोष भाऊ आहेत, वैजंता ताई आहेत. प्रत्येक जण आता एवढ्यांचं नाव त्याच्यामध्ये आपल्या आठवणी असतात वारीच्या. वारी खूप जेवढी दिवाळीची वाट आम्ही बघत नाही तेवढी या वारीची वाट बघतो. कारण किती महिने अगोदरपासून सांगून ठेवायला लागतं की वारीला जायचंय. प्रत्येक जण वेळेतून वेळ काढून येतात. त्याबद्दल एक चांगलं वाटतंय. आणि विठ्ठल जय 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 विठ्ठल जय शांति ब्रह्मनाथ महाराज, श्री गुरु निवृत्तिनाथ महाराज, वैकुंठ संत गजनाथ बाबा महाराज, वैकुंठ संत मधुकर बाबा महाराज, सब संतांची जय श्री राम. रामकृष्ण हरी. 2 मिनिटं शांत रहा. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानराव सेवा मंडळ जिल्हा ठाणे संचलित आणि वैकुंठवासी संत काशीनाथ बाबा कालेरकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा चालत आज हे गावाचे नाव शेंडेवाडीपर्यंत आलेला आहे. आणि या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांचा लाडाचा रघुनंदन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंद सेवा समर्पित केलेली आहे. आपण बोलतोय की वारकरी माफ करा, दिंडीमध्ये कीर्तन करणं सोपंच असतं, वांधा नाही. पण 9-10 कीर्तनकार जर समोर उभे असतील तर ते तेवढं शक्य नाही आहे.
एकदा काय झाली, मी गंमत सांगतो तुम्हाला. एकदा आमच्या फील्ड मधल्या एका मित्राचा वाढदिवस होता. प्रत्येकाला सांगितलं की त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. चांगला सुशिक्षित शिकलेला मुलगा तिथे उभा राहिला, असं पायरीवर उभं करायचं आणि त्याला शुभेच्छा द्यायची. हा बोलला, अमुक अमुक आपला मित्र आहे, त्याला वाढदिवसाच्या श्रद्धांजली वाहतो. म्हणजे तिथे गेल्यानंतर तो बोलतो सारखा सारखा तत्बबत त्याची झालेली नाही. रघुनंदन खूप छान सेवा केलीस. तू नुसतं कीर्तन नाही केलं तर आमच्या सकाराम बाबांची पुण्य या फलाला आणलीस. तू आमच्या किशोर बाबूचे स्वप्न त्या साकार केलेस. बेबीची कुस तू उजळवलीस. जेव्हा कीर्तन उभा राहिला, माझ्या अश्रू मला आवडता आले नाही. ही कीर्तन तुमची सेवा जी आहे, किशोर बाबूच्या मुलाची नाही मी समजत तर माझ्या मुलांनी या ठिकाणी सेवा केली असं मला वाटते. कारण माझा 1 वर्षापासून टार्गेट होता त्याच्याकडे. विचारात आला तुम्ही की तू आभार मानायला तरी उभा राहत जा, की जेणेकरून माईक समोर उभं राहून बोलण्याची माणसाची हिंमत होते. आणि त्याच्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो. पण त्याने रेकॉर्डच केला की कीर्तनवाला झाले फेटा बांधूनच उभा राहिला तो. आणि 1 तास जास्त कीर्तन केला त्यांनी. विशेषतः कधी कधी आपल्याला पण अशी गडबड होते, संपला का खिशातला आपला सगळा, वाचतात कधी 9 वाचतात कधी 9. कधी कधी असंही होते, एखाद्या वेळेस आपण वेगळा अभंग घेतला, नवीन अभंग घेतला, आपल्या पाठात घेतला, ती सगळी होते. परंतु सगळ्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी खूप सुंदर म्हणजे सुंदर कीर्तनवृत्ती सेवा केली. सदैव आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असो प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. मला असं जास्त बोलायचं नाही. रघुनंदनने आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. हे सगळे मागच्या जन्माची पुण्य आहे, या घराण्याची पुण्याई आहे. आज आपल्या समोर आपल्या बरोबर 2 विभूत्या, किशोर आणि कुमार. ही साधी पोरं दिसतात, पण फार मोठी साधना त्यांच्या जीवनामध्ये, आणि साधनेचं प्रतीक, साधनेचं पुण्य आज समोर आपल्या उभे आहे. उत्तम अशी सेवा. कारण गेल्या वर्षीच मी यांना सर्वांना दम दिलं होतं. कारण गेल्या वर्षी मला 6 कीर्तनं करावी लागली होती. आणि त्याच वेळेस मी सांगितलं, जी मंडळी बरोबर येईल, सोहळ्याच्या बरोबर जे चालतील त्यांनाच आपण कीर्तनाला उभं करू. आणि मग रघुनंदन असू दे, आपला प्रकाशचा मुलगा असू दे, त्याची सुद्धा कीर्तनाला तयारी आहे. पण परीक्षा असल्यामुळे त्याला येता आलं नाही आहे. सोपान सर्व ही मंडळी पोरं आपल्या बरोबर आहे. त्यांना सर्वांना मी सांगितलं होतं की दिंडी सोहळा आपल्या अर्थानेच चाललं पाहिजे. आपल्याच मुलांनी कीर्तनं केली पाहिजे, आपल्याच मुलांनी प्रवचनं केली पाहिजे, अशा दृष्टीने सर्वांना मी दम दिला होता. हा सोपान समोर आहे. या सोपानला मी 4 ते 5 वर्षापूर्वी असं सांगितलं की बाबांनी आयुष्य फुकट घालवलं, तुला सुद्धा आयुष्य फुकट घालवायचं आहे का? आणि त्यावेळेस त्याला मी आवडलेला प्रवचनाला बसवलं. आज सोपान सुद्धा आपला कीर्तन करतोय. बरीचशी मंडळी आपल्या याच्याने तयार झालेली, आपली शिष्य कंपनी, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या भागामध्ये सुद्धा तयार होणं, हे काय, हे काशीनाथ बाबांचं कार्य, काशीनाथ बाबांची पुण्याई आहे. आणि ती पुण्याई फळाला येण्याकरता आपला परिसर नाममय झाला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये कीर्तनकार झाला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये वाजवणारा झाला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये गाणारा झाला पाहिजे, हे आमचा विचार आहे. आणि या दृष्टीने आज रघुनंदनने उत्तम अशी सेवा केली. ही दोन्ही दाम्पत्य किशोर आणि कुमार आयुष्य भजनामध्येच त्यांचं चाललेलं आहे. काकडा असू दे, अंजूरवरून निघाल्यावर गळ्यात पकवास टाकला का कोणी येव अगर न येऊ, त्र्यंबकेश्वर पर्यंत तो पकवास वाजवत असतोय. आणि अंजूरवरून निघाल्यानंतर जो काकडा चालू होतो तो त्र्यंबकेश्वर पर्यंत कोणी असो अगर नसो ते काकडा पूर्ण करणारच. अशा या 2 होत्या. म्हणून या घराण्याचं एक उज्ज्वल असं भविष्य म्हणजे रघुनंदन समोर आलेले. मग केशव मामा असू दे, सगराम मामा असू दे, पंढरी मामा असू दे, तो फार मोठा घराणा आहे. या घराण्याचं प्रतीक आज आपल्या समोर उभं आहे. म्हणून पुढची सूचना असे, आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचे. आज आपण आजपर्यंत आनंदाने आपला सोहळा आपण सुख भोगत आलेला आहोत. सर्व मंडळी आनंदाने आज शेवटच्या मुक्कामापर्यंत आपण सर्व आहोत. पण उद्या सुद्धा आपण क्षेत्रामध्ये जाणार आहोत. पण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपला मुक्काम आहे जाईबाई धर्मशाळेमध्ये, त्यामध्ये आपण सर्वांनी, आपल्याला सर्वांना कशी जागा होईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी राहिलो पाहिजे. कारण ही धर्मशाळा ही प्रथम म्हणजे प्राधान्य आपल्या पायी चालणाऱ्या मंडळीला आहे.
आणि पायी चालणाऱ्या मंडळीला जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत बाहेरच्या लोकांना कोणालाही तिथे स्थान नाहीये. प्रथम पायी चालणाऱ्या मंडळीला आहे आणि पायी चालणाऱ्या मंडळीला सुद्धा सूचना आहे, आपण तिथे गेल्यानंतर माझा कोणीतरी मावशी येणार आहे, माझी कोणीतरी आई येणार आहे, माझा कोणीतरी काका येणार आहे, माझा कोणीतरी बाबा येणार आहे आणि त्यांच्यासाठी जागा अडवायची आणि पायी येणाऱ्या लोकांना जागा मिळत नाहीये, या मला दरवर्षाचा अनुभव आहे. म्हणून कोणीही बाहेरच्या येणाऱ्या माणसांना जागा अडवून ठेवायची नाहीये. नंतर जी काही रिकामी जागा आहे ती बाहेरच्या येणाऱ्या लोकांसाठीच आहे. आपल्या शाळेमध्ये कमीत कमी 700 ते 800 लोक आपल्या धर्मशाळेमध्ये बसतात. विचार करायची काही गरज नाही, पण चालणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य आहे. म्हणून प्रत्येकाने हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय की आपण जी मंडळी आपल्या बरोबर आहे त्यांना कशी जागा होईल, काय होईल, हे सर्वांनी सगळ्यांनी विचार करायचे, हे लक्षात ठेवायचे. उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे, कारण कमीत कमी 5:30 वाजता आपण निघलो पाहिजे इथून. 5:30 वाजता आपला दिंडी सोहळ्याचं प्रयाण होईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. आंघोळ वगैरे सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि 5:30ला आपला दिंडी सोहळ्याचं प्रयाण होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. आज आपल्या या श्री क्षेत्र शेंदेवाडी गावामध्ये